अशोक खरात प्रकरणामध्ये एक बडा मासा पोलिसांच्या रडारवर आहे। खरातच्या शिवनिका ट्रस्टची चौकशी होणार आहे। मनी लॉन्ड्रिंगच्या दृष्टीने सुद्धा आता तपास होणार आहे। शिवनिका ट्रस्टचे संचालक चौकशीच्या फेऱ्यात आहेत। ट्रस्टचे संचालक सीए ललित पोफळे हे देखील चौकशीच्या रडारवर राहण्याची शक्यता आहे। बोंधू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टमधील आर्थिक व्यवहार वादात ते सापडले आहेत। 2018 मध्ये ज्या ट्रस्टची उलाढाल 4 लाखांची होती त्या ट्रस्टने 2024 मध्ये कोटीच्या कोटी उड्डाण घेतली आहेत। या शिवनिका ट्रस्टचे आर्थिक व्यवहार आता संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। ट्रस्टवर असलेले संचालक सुद्धा आता चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। या ट्रस्टच्या माध्यमातून झालेले आर्थिक व्यवहार कुणाशी झाले, कसे झाले याचा तपास सुद्धा आता होणार आहे। ट्रस्टवरील संचालक सीए ललित पोफळेंची आता चौकशी होण्याची शक्यता आहे, कारण ट्रस्टची आर्थिक भरभराट कशी झाली याची सगळी माहिती ललित पोफळेंकडे असण्याची शक्यता आहे। सीए अशोक पोफळे हे ट्रस्टवर असल्याने पोलिसांचा मनी लॉन्ड्रिंगचा संशय बळावलाय। ललित पोफळे अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांचे राजदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही। खरातच्या शिवनिका ट्रस्टची चौकशी होणार आहे आणि या ट्रस्टच्या संचालकांची देखील चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलेलं आहे। त्यामुळे खरात प्रकरणात एक बडा मासा आता पोलिसांच्या रडारवर आहे। शिवनिका संस्थांच्या संचालकांची देखील आता चौकशी केली जाणार आहे। तर या शिवनिका संस्थान ट्रस्टचे व्यवहार नेमके कसे चालायचे ते बघूयात। खरातच्या शिवनिका संस्थांच्या उत्पन्नात 74 पटीने वाढ झाली। 2017-18 साली शिवनिका संस्थांची मालमत्ता 4,67,000 होती। 2018-19 पर्यंत दरवर्षी 1,60,000 रुपयाच्या दरम्यान आर्थिक तूट होती। 2023-24 मध्ये संस्थांचं उत्पन्न 2 कोटींहून अधिक झालं। 2024-25 मध्ये 2,21,00,000 रुपये संपत्ती झाल्याची माहिती समोर येते। अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी आता केली जाणार आहे। मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा। खरातच्या सगळ्या ट्रस्टची आता चौकशी होणार आहे। फडणवीसांच्या घोषणेने अनेकांचे धाबे दणाणले आहेत। अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। विधानसभेत त्यांनी अशोक खरात प्रकरणात निवेदन दिलं। या निवेदनामध्ये खरातशी संबंधित असलेल्या सगळ्या ट्रस्टची चौकशी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। खरातच्या शिवनिका ट्रस्टवर ललित पोफळे सुद्धा आहेत। ललित पोफळे हे सीए असल्याने आर्थिक व्यवहारांची पहिल्यांदा जी चौकशी होईल ती चौकशी ललित पोफळे यांचीच होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात केलेली घोषणा अतिशय महत्त्वाची मानली जाते आहे। आरोपी अशोक खरात याच्यासोबत संगनमत करून कोणी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी कोणते आर्थिक गैरव्यवहारामध्ये सहभागी होऊन काही आर्थिक गैरव्यवहार केले आहेत का याच्याही बाबत सखोल चौकशी सुरू आहे। तसेच आरोपी अशोक खरात यांचे श्री शिवनिका संस्थान मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मधील कार्यकारी संचालक मंडळाची सखोल चौकशी करण्यात येत आहे। तसेच अशोक खरात यांचे इतरही काही संस्थान ट्रस्ट असतील तर त्या संस्थानांची व त्यावरील कार्यकारी मंडळातील सदस्यांची सखोल चौकशी सुरू आहे। मुख्यमंत्र्यांचं निवेदन आपण बघितलंय। ट्रस्टच्या सर्व संचालकांची चौकशी होणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे खरात प्रकरणात बडा मासा पोलिसांच्या रडारवर असल्याचं बोललं जात आहे। मनी लॉन्ड्रिंगच्या दृष्टीने देखील आता तपास होण्याची शक्यता आहे। अशोक खरात प्रकरणात बडा मासा पोलिसांच्या आता रडारवर आहे। खरातच्या शिवनिका ट्रस्टची चौकशी होणार। मनी लॉन्ड्रिंगच्या दृष्टीने सुद्धा आता तपास होणार आहे। शिवनिका ट्रस्टचे संचालक चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे। ट्रस्टचे संचालक सीए ललित पोफळे हे देखील पोलिसांच्या रडारवर असू शकतात। बोंधू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टमधील आर्थिक व्यवहार वादात ते सापडले आहेत। 2018 मध्ये ज्या ट्रस्टची उलाढाल 4 लाखांची होती त्या ट्रस्टने 2024 मध्ये कोटीच्या कोटी उड्डाण घेतली। या शिवनिका ट्रस्टचे आर्थिक व्यवहार आता संशयाच्या भोवऱ्यात यामुळे सापडलेले आहेत। ट्रस्टवर असलेले संचालक सुद्धा आता चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। या ट्रस्टच्या माध्यमातून झालेले आर्थिक व्यवहार कुणाशी झाले, कसे झाले याचा देखील आता तपास होणार आहे।
ट्रस्टवरील संचालक सीए ललित पोफळेंचीही चौकशी होण्याची शक्यता आहे, कारण ट्रस्टची आर्थिक भरभराट कशी झाली याची सगळी माहिती ललित पोफळेंकडे असण्याची शक्यता आहे। सीए ललित पोफळे हे ट्रस्टवर असल्यानं पोलिसांचा मनी लॉन्ड्रिंगचा संशय बळावलाय। ललित पोफळे अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांचे राजधार असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। आणि याचबद्दल बोलण्यासाठी झी मीडियाचे विशेष प्रतिनिधी नितीन पाटणकर आता आपल्यासोबत आहेत। नितीन, हे सगळं प्रकरण नेमकं काय आणि आता कोणाकोणाची चौकशी आणि काय काय सत्य या अनुषंगाने बाहेर येऊ शकतात? सौरभ भोंदूक अशोक खरात याच्याबरोबरच त्याचं ट्रस्ट आणि त्यावरचे ट्रस्टी देखील चर्चेत आलेले आहेत। रुपाली चाकणकर या देखील ट्रस्टी होत्या, त्यांचा राजीनामा झालेला आहे आणि त्यानंतर दुसरे महत्त्वाचे ट्रस्टी सीए ललित पोफळे हे चर्चेत आलेले आहेत। सीए ललित पोफळे हे ट्रस्टवर असले तरी त्यांचं म्हणणं आहे की ते सीए म्हणून ट्रस्टवर नव्हते, सीए म्हणून त्यांचा कारभार, या ट्रस्टचा कारभार दुसरी व्यक्ती पाहायची। मात्र जी माहिती समोर येते किंवा ललित पोफळे यांची जी चौकशी होईल त्यातनं अनेक धक्कादायक किंवा महत्त्वाच्या बाबी समोर येणार आहेत आणि या संपूर्ण एकूण प्रकरणाला कलाटणी देणाऱ्या ही सर्व माहिती किंवा बाबी असणार आहेत। सीए ललित पोफळे पुण्यातले आहेत, पुण्यातल्या कोरेगाव पार्कसारख्या आलिशान भागात ते राहतात आणि स्वारगेटला त्यांचं कार्यालय। 5 वर्षे ते अशोक खरातच्या ट्रस्टवरती होते आणि त्यांच्यावर जे आक्षेप आहेत की जी चौकशी होईल त्यात सर्वात महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत आर्थिक व्यवहारांचे। मागील 3 वर्षात सीए ललित पोफळे आणि खरातचे वैयक्तिक आर्थिक व्यवहार झाले नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे, मात्र त्याआधी आर्थिक व्यवहार झाले असतील तर ते माझ्या लक्षात नाही असं सीए ललित पोफळे यांनी म्हटलेलं आहे। मात्र सीए ललित पोफळे, त्यांचे बंधू, त्यांचे कुटुंबीय यांच्या अनेक कंपन्या आहेत आणि ह्या कंपन्या आणि खरातचा ट्रस्ट किंवा खरातचे इतर जे ट्रस्ट आहेत त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाले असण्याची शक्यता आहे आणि त्या दिशेने पोलिसांची चौकशी होण्याची शक्यता आहे। आपण पाहिलं त्या ट्रस्टची जशी भरभराट झाली त्याचप्रमाणे इकडे सीए ललित पोफळे यांची देखील भरभराट झाल्याची माहिती पुढे येते। त्यांची ही आर्थिक भरभराट कशामुळे होती याची देखील चौकशी पोलीस करणार आहेत। यातून अनेक धक्कादायक बाबी पुढे येतील। सीए ललित पोफळे यांच्या माध्यमातून हा जो ट्रस्टचा पैसा आहे, कॅशचा पैसा आहे, ब्लॅक मनी आहे, तो इतर राज्यात, महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील गुंतवला असल्याची माहिती पुढे येते। दिल्ली, नोएडासारख्या भागात देखील त्यातून गुंतवणूक केली गेली असण्याची माहिती जी पुढे आलेली आहे। पोलीस तपासात त्याचं सत्य समोर येईल। त्याचबरोबर इतर ज्या कंपन्या ललित पोफळे यांनी अनेक स्थापन केलेल्या आहेत त्यातनं काय आर्थिक व्यवहार झालेले आहेत त्याची माहिती देखील या चौकशीत समोर येईल। सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की अशोक खरात याच्याकडे जे अधिकारी यायचे त्यांची जी गुंतवणूक होती, त्यांचा जो कॅशचा पैसा होता किंवा ब्लॅक मनी होता तो देखील सीए ललित पोफळे यांच्या मार्फतच फिरवला जात होता किंवा गुंतवणूक केली जात होती। या दृष्टीने देखील पोलीस तपास करणार आहेत आणि तशी माहिती किंवा आरोप पोफळे यांच्यावरती केला जातोय। त्यामुळे आपण पाहिलं रुपाली चाकणकर यांचं नाव पुढे आलं, मात्र ललित पोफळे यांचं आता नाव पुढे आल्यानंतर आणि त्यांची चौकशी झाल्यानंतर हा जो ट्रस्टचा कोट्यावधींचा पैसा आहे, कोट्यावधींची जी रक्कम आहे ती कुठे फिरवली गेली, कुठं गुंतवणूक झाली याची संपूर्ण माहिती पुढे येणार आहे। त्याचबरोबर अधिकाऱ्यांचे काय संबंध होते, सीए ललित पोफळे, खरात आणि अधिकारी, हा जो ट्रायंगल आहे त्या दृष्टीने देखील पोलीस तपास करतील। मात्र आता जी माहिती समोर येते त्यानुसार SITने अद्यापही ललित पोफळे यांना चौकशीसाठी बोलवलेलं नाही, मात्र लवकरच त्यांना चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे आणि मनी लॉन्ड्रिंगचा हा मोठा विषय असू शकतो, कारण या दोघांमध्ये जे व्यवहार झालेले आहेत, खरात आणि पोफळे हे कोट्यावधींच्या घरात आहेत। कारण ट्रस्टची जशी भरभराट झाली त्याच पद्धतीनं पुण्यामध्ये एक ललित पोफळे यांची देखील भरभराट झालेली आहे। ही जी माहिती आत्ता समोर येते त्या व्यतिरिक्त देखील आणखीन माहिती ललित पोफळे यांच्या दृष्टीनं किंवा ललित पोफळे आणि खरात यांच्या संबंधानं पुढे येण्याची शक्यता आहे। ती माहिती याहूनही धक्कादायक असेल। ती माहिती जशी पुढे येईल तशी आपण प्रेक्षकांसमोर घेऊन येऊच। मात्र SIT ज्यावेळेस ललित पोफळे यांची चौकशी सुरू करेल त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। रुपाली चाकणकर या ट्रस्टी होत्या, त्यानंतर सर्वात महत्त्वाचे आणि की पॉइंट असलेले ट्रस्टी म्हणजे ललित पोफळे हे असणार आहेत। ठीक आहे नितीन, थोडंसं थांबवतो, कारण मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात सगळे गफले आर्थिक जे आहेत, गैरव्यवहार ते कशा पद्धतीनं चालतात या बाबतीत वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पाठपुरावा करणारे 2 मंडळी आता आपल्यासोबत आहेत। अंजली दमानी आहेत, सामाजिक कार्यकर्ते, आणि सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार देखील आपल्यासोबत आहेत। मला सगळ्यात आधी अंजलीताईंना प्रश्न विचारायचा आहे। अंजलीताई, हे जे शिवनिका ट्रस्ट आहे या ट्रस्टवर संचालक आहेत सीए ललित पोफळे आणि हे मोठं नाव आहे सीए विश्वामधलं, अकाउंट्सच्या विश्वामधलं, आणि आता त्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगानं सुद्धा। नाही, नक्कीच, कारण आता चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे
त्याच्यातलं मनी लॉन्ड्रिंग कसं करायचं, कुठून कसे पैसे फिरवायचे हे त्यांना नक्कीच माहिती असेल. तर आत्ताच्या घटकेला आपण बघतोय की हे चार्टर्ड अकाउंटंट असो आणि जरा 2 मिनिटापूर्वी आपण जे मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं विधानसभेतलं, त्यात ते म्हणाले की बडे अधिकारी सुद्धा आहेत. तर या दोन्ही गोष्टींकडे बघणं गरजेचं आहे. कारण आता मला जी माहिती मिळतीये त्यात 2 बडे अधिकारी आहेत. एक आहेत ते डेप्युटी कलेक्टर आहेत आणि दुसरे आहेत ते मुंबईचेच ऍडिशनल कलेक्टर देखील आहेत. त्यांचं नाव देखील माझ्याकडे आलंय, पण जोपर्यंत पेपर माझ्या हातात पडणार नाही तोपर्यंत मी ते नाव घेणार नाही. पण हे 2 ऍडिशनल कलेक्टर आणि हे ललित पोफळे यांच्या अनेक गोष्टी आता बाहेर येतीलच. कारण मनी लॉन्ड्रिंग जे झालेलं असेल ते त्यांच्या थ्रू डेफिनेटली झालं असेल किंवा यांना त्याची पूर्ण पूर्वकल्पना असेल. ठीक आहे. विजय सर, 2017-18 पर्यंत ज्या शिवनिका संस्थांचा सगळा टर्नओव्हर काही लाखांमध्ये असतो आणि पुढच्या 4 ते 5 वर्षांमध्ये 70 कोटींहून अधिक सगळा व्यवहार या संस्थांचा होतो, ही आर्थिक भरभराट होते कशी नेमकी? ही आर्थिक भरभराट होते कारण त्यांना मदत करणाऱ्यांची संख्या वाढू लागते. मदत करणाऱ्यांचं जे स्टेटस आहे ते पुढे येऊ लागतं आणि त्याच्यामधली मोठमोठी नावं, तुम्ही जर राजकारणातला भ्रष्टाचार बघितला तर तोही गेल्या काही 5-6 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसतो. पूर्वी जे किरकोळ गोष्टीत असायचं ते आता कुठे काही 100 कोटीमध्ये जायला लागलं होतं आणि त्यामुळेच या बाबाची हे उत्कर्ष झालेला आहे. त्याचे अनेक अधिकाऱ्यांशी संबंध आहेत, चांगले संबंध आहेत, पार्टनरशिप आहेत. एक नाव मी परवा जाहीर केलं होतं, अभिजित भांडे पाटील जे उपजिल्हाधिकारी आहेत त्यांच्या पत्नीबरोबर यांच्या मुलीची पार्टनरशिप आहे. अशा अनेक अधिकारी, याच्यातली जरी नावं आडनावं जरी बघितले ना तर त्याच्याशी साधर्म्य असणारे माजी कलेक्टर असतील, माजी विभागीय कमिशनर असतील, त्यांची नावं समोर येतात, परंतु त्यांची नावं थेट घेता येत नाहीत. त्या अनेकांची रिसॉर्ट सारखे अनेक उद्योग नाशिक आणि अहमदनगर भागामध्ये आहेत. या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. मला आश्चर्य वाटतं, मुख्यमंत्र्यांनी घोषणा तर केली परंतु ज्याचं 2 दिवसापूर्वी नाव घेतलं, जाहीरपणे नाव घेणं एवढं सोपं नसतं. मी ते जाहीरपणे घेतलं होतं तरीही, आणि त्या माणसाची 2 वर्षापूर्वी लक्षवेधी लागलेली आहे विधानसभेमध्ये, तरीही तो माणूस अजूनही त्या पदावर आहे. तो त्या पार्टनर आहे, त्याच्या पत्नीच्या अनेक फर्म्स आहेत आणि तो जर आता पदावर असेल, मी यापूर्वीच म्हणलेलं आहे की जोपर्यंत या बाबाशी किंवा त्याच्या कुटुंबियांशी जवळचे संबंध असणाऱ्या अधिकाऱ्यांचे नातेवाईक आहेत असे अधिकारी शोधल्याशिवाय याच्यामध्ये पुढे जाता येणं खूप अवघड आहे. कारण या बाबाचं गेल्या 25 वर्षातलं नेटवर्क एवढं मोठं आहे की कुठेही गेलं तर त्याच्या ओळखीचे किंवा त्याच्या संपर्कात आलेले अधिकारी सापडतील. त्यामुळे संपूर्ण चौकशी संपूर्ण प्रकाराला पुढे गती देण्याआधी असे अधिकारी ज्यांचा संबंध आहे किंवा ज्यांच्या कुटुंबियांचा संबंध आहे ते शोधणं गरजेचं आहे, तरच याच्यामध्ये पुढे होईल. दुसरी गोष्ट असं की या ट्रस्टवर 5-6 ट्रस्टी आहेत, त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर आहेत. मला रुपाली चाकणकरांबद्दल इतर आरोप काही करायचे नाहीत आता, परंतु ट्रस्ट हा लाईक माइंडेड लोकांचा असतो, एवढंच मला या निमित्तानं म्हणायचं आहे. जर अशोक खरातच्या लाईक माइंडेड रुपाली चाकणकर असतील असं त्यांचं स्वतःचं मत असेल तर मला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही. परंतु जे काय आता नावं पुढे आलेली आहेत सीएची वगैरे, त्याच्यातून हा घोटाळा जर व्यवस्थित तपास झाला तर, लिमिटेड स्फोट केला तर मग काहीच होणार नाही, फक्त काही लोकांना शिक्षा होईल. जर व्यवस्थित तपास केला तर याच्यातून फार कमी कमी 50 ते 100 अधिकारी तरी याच्यामध्ये गेले पाहिजे अशी परिस्थिती. ठीक आहे, फार मोठा धक्कादायक दावा तुम्ही करतात. अंजली दमानिया, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. सीए ललित पोफळे हे ट्रस्टचे सीए नाही आहेत, पण ते या ट्रस्टवर संचालक म्हणून आहेत. त्यामुळे आता त्यांची चौकशी अद्याप झालेली नाही आहे. त्यांची चौकशी जर झाली तर मनी लॉन्ड्रिंग किंवा आणखी काही मोठे व्यवहार त्याबद्दलची माहिती पुढे येईल असं वाटतं? नक्कीच येईल असं वाटतंय. आत्ताच्या घटकेला मी जी माहिती शोधत होते ललित पोफळे यांची, तर त्यांच्या मोनिका ललित पोफळे नावाच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या 2 कंपनीज आहेत. त्याची मी ते सगळे डिटेल्स आता डाउनलोड करतेय. त्याच्यापैकी एक निलाद्री नावाची एक कंपनी आहे आणि एक योशा नावाची एक कंपनी आहे. तर त्याचे देखील डिटेल्स मी सगळे काढून
यंत्रणांना देणार आहे. योशा वेंचर्स LLP नावाची एक कंपनी आहे. त्या दोन्ही कंपनींचे डिटेल हे मी यंत्रणांकडे देणार आहे. आताच्या घटकेला आपण जर बघितलं तर यांचे एकाचा ऍड्रेस मुंबईचा आहे, तर दुसरा नीलाद्री नावाची जी कंपनी आहे त्याचा पुण्याचा ऍड्रेस आहे. तर त्याच्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कदाचित मनी लॉन्ड्रिंग झालंय की नाही, तर आताच्या घटकेला नुसतंच बोलण्यापेक्षा ते मला असं वाटतं की यंत्रणांनी शोधून त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे. आणि आताच आपण बऱ्याच गोष्टी जर बोलून गेलो तर त्याच्यातला कुठेतरी तपासावर त्याचा हे पडू नये, म्हणून मी आताच्या घटकेला विशेष काही बोलणार नाही. ठीक आहे विजय कुमार सर, पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. काही लाखांमध्ये शिवनिका संस्थांचा टर्न ओव्हर होतात आणि त्यानंतर संचालक मंडळावरचे वेगवेगळे चेहरे आपल्याला माहित आहेत आणि त्याच ट्रस्टचे संचालक CA ललित पोफळे हे सुद्धा असतात आणि त्यानंतर ट्रस्टचा टर्न ओव्हर जो आहे तो काही कोटींमध्ये जातो. आता ललित पोफळे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे, कारण सर्व संचालकांची चौकशी होणार असं मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. यातून मनी लॉन्ड्रिंग किंवा आर्थिक व्यवहारांची आणखी मोठी आणि धक्कादायक माहिती पुढे येईल असं तुम्हाला वाटतं का? तुमचा अनुभव काय सांगतो या बाबतीतला? मनात आणलं सरकारच्या तर ते 100% येईल. इथं प्रश्न पुन्हा तिथेच येतो. Exactly. सरकारने ठरवलं, कारण यांचे सगळे व्यवहार जे आहेत, म्हणजे मध्यंतरी मी एक व्यवहार उघडकीला आणला होता की त्यांनी सकाळी 16 लाख रुपये किमतीची जमीन दुपारी 1 वाजता 24 लाखाला खरेदी केली एका नरेंद्र नावाच्या माणसाने, आणि तासाभराने ती ज्यावेळी या ट्रस्टला दान दिली त्यावेळी त्याची किंमत 32 लाख दाखवली होती. असे जे खेळ आहेत ते करायला CAंचा उपयोग होतो. त्यामुळे ते कदाचित CAना त्या ट्रस्टवर घेतलं असेल असं मला वाटतं. आणि यांचे सगळे जे व्यवहार आहेत ते प्रामुख्याने कॅशचे आहेत. त्याचा कसं ते मॅनेज करायचं यासाठी CAंचा उपयोग होतो. त्यामुळे मला वाटतं जर त्यांची चौकशी झाली तर मोठ्या प्रमाणावर आणखी बऱ्याच प्रकारचे घोटाळे, केवळ मनी लॉन्ड्रिंग नव्हे तर आणखी काही घोटाळे पुढे येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, आता बघूयात या प्रकरणात कोणाकोणाची चौकशी होते आणि कोणाकोणाच्या चौकशीतून नेमके काय धक्कादायक सत्य बाहेर येतं, काय प्रकरणं बाहेर येतात आणि आणखी कुठले मोठे गैरव्यवहार, मनी लॉन्ड्रिंगची प्रकरणं बाहेर येतात काय बघावं लागेल. कारण अशोक खरात या व्यक्तिमत्वाची व्याप्ती इतकी मोठी आहे की रोज त्याच्या संबंधित काही वादग्रस्त गोष्टी बाहेर येत आहेत. धन्यवाद विजय कुंभार सर आणि अंजली दमानिया, आपण महत्त्वाची माहिती दिलीत, विश्लेषण केलं, प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी.